या स्मारकाच्या पाठीमागेच एक छोटासा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच ते ठिकाण आहे जिथे तो रौद्र असा डोंगरकडा भूस्खलनाच्या स्वरूपात या गावावरती कोसळला। या छोट्याशा डोंगराचा आकार आणि रचना पाहून असं वाटतही नाही की इथे काही असं घडलं असावं। रस्त्यालगत इथे काही मोजकी घरे दिसतात आणि हीच ती 5-6 घरे जी या भूस्खलनाच्या तडाख्यातून वाचलेली आहेत। मात्र या वाचलेल्या घरांचं प्रमाण तेव्हाच्या घरांच्या अगदी 5-10% एवढंच असावं। या जुने माळीण गावाच्या रस्त्याने सरळ पुढे गेला असता आणखी काही दुसरी गावं सुद्धा आहेत। शिवाय या गावाच्या आजूबाजूला आणखी काही अशी गावं आहेत जिथे भूस्खलन होण्याचा धोका असूनही अजून तिथून पुनर्वसन अजूनही झालेलं नाही। माळीण गावातील या घरांचे, शाळांचे अवशेष पाहिल्यानंतर असं वाटतं की माळीण तर एक फक्त उदाहरण आहे,